नागपुर से एक बड़ी खबर सामने आ रही है, जहां सर संचालक मोहन भागवत ने 75 वर्ष की उम्र में सेवानिवृत्ति को लेकर एक भावुक बयान दिया है। सर संचालक मोहन भागवत ने स्वयं सेवक मोरोजी पंत पिंगळे का जिक्र करते हुए कहा कि जब उनकी तबीयत धीरे धीरे कमजोर होने लगी, तब उन्होंने स्वयं सेवा का जिम्मा दूसरों को सौंप दिया, लेकिन उनका समर्पण और सोच लगातार आरएसएस के साथ जुड़ी रही। ये बयान एक गहरी सोच और संगठन के मर्यादों का दर्पण है। क्या मोहन भागवत अपनी सेवानिवृत्ति की ओर इशारा कर रहे हैं? सवाल उठने लगे हैं। कैमरामैन राजेश जंगीटवार के साथ पारस बैसवारे की रिपोर्ट। पूर्ण यात्रा झाल्यावरही अनेक महिन्यानंतर लोकांना थोडं अंधुक कळलं, तेही पत्रकारांना कळलं की योजनेमध्ये हे होते. इतका आत्मविलोप याची त्यांनी खडतर साधना लहानपणापासून केलेली आहे. पुस्तकाला आहे त्याची. मुख्य ही गोष्ट आहे, डोंगराळ करतो पण ते सगळं संघर्ष. मी केलं, मीही होतो असंही नाही. मुक्त संघ कार्यकर्त्याचं लक्षण गीतेमध्ये सांगितलं आहे, त्यात मुक्त संघो अनहंवादी. मुक्त संघ म्हणजे काय? कुर्यात विद्वांस तथा असक्त चिकीर्षो लोकसंग्रह असं दिलेलं आहे. सामान्य माणूस कर्मामध्ये आसक्त होऊन काम करतो. लोकसंग्रह करणारे लोक हे तसेच दिसतात, तितकेच आसक्त होऊन काम करतात असं वाटतं, दिसतं, पण ते निरासक्त असतात. सगळी कामं जी केली मोरपंतांची स्वतःची रुची होती किंवा नव्हती हे त्यांचं त्यांना माहिती, पण ही या राष्ट्र जागरणाच्या कामाकरता करायची आवश्यक कृती आहे म्हणून त्यांनी ती केली. आणि केली ती करून टाकली असं नाही झालं. ते केलं ते पूर्ण विचार, पूर्ण योजना करून, पूर्व योजना करून, समोरचं एक दृश्य लक्षात ठेवून. आठवण इमर्जन्सीमध्ये माधवराव मुळे आणि मोरोपंत ते नागपुरात विदर्भातल्या प्रचारकांची बैठक झाली. तिथे जवळ खरेटाऊनमध्ये त्यांचे वैद्य राहायचे, त्यांच्या घरी बैठक होती. सत्याग्रह वगैरे आटोपला. तर विचारलं पुढे कसं काय, तर माधवराव म्हणाले की पाहू, कदाचित निवडणुका घोषित होतील त्याची वाट पाहू, मग पुढचं ठरवू. आमच्यापैकी एकाने प्रश्न विचारला की निवडणुका घोषित झाल्या तर काय होईल. तर माधवरावांनी मोरोपंतांकडे, मोरोपंत म्हणाले सगळे विरोधी पक्ष जर एकत्र आले तर 276 सीट्स मिळतील. आम्ही सगळे हसलो होतो, कारण आम्हाला इथे विदर्भात सगळं होती सॉलिड सॉलिड मिळालं, डिपॉझिट गोल्ड असाच काळ होता. तर आम्ही हसलो, पण नंतर 276 सीट्स मिळाल्या. त्या मिळाल्या तेव्हा मोरोपंत माधवराव कुठे होते? दिल्लीत नव्हते, ते सज्जनगडावर. दास डोंगरी राहतो उत्सव देवाचा पार. गाडगे बाबा सगळी तयारी वगैरे करून भंडाऱ्याची वेळ आली की गुप्त होऊन जात असत. तसं निवडणुकांचं काम आटोपलं आणि निकालाचा दिवस आहे त्या दिवशी सज्जनगड. अशा प्रकारचं एक समर्पण आहे. समर्पणाने अशा शक्ती प्राप्त होत. आमच्या ज्या गुणांची ठेव असते देवाने दिलेली ती विकसित होते आणि त्याच्यातनं कार्यकर्ते घडतात. मोरोपंतासारखं व्हायला, दृढ निश्चयला, हे मला करायचं आहे, ह्याच्याकरता असं व्हायचं आहे आणि असं व्हायचं आहे म्हणून मी हे करीनच, काय वाटेल तो, हा दृढ निश्चय फक्त समर्पणातून. मैं नहीं तू भी, दुसरं काय नाही.
मोरोपंतांनी इतकी सगळी कामं केली. मग एक वय झालं, थोडंसं शरीरही दुर्बल झालं, तरी ते करणार. पण त्याने सांगितलं की आता या काही कामांना सोपवून द्या, बाजूला झालं. नागपूरला ते येऊन राहिले शेवटी. त्याला चिंतन नव्हतं, सगळं खडानखडा माहिती होईल. आम्ही सुद्धा सल्ले घ्यायला त्यांच्याकडे जायचो, सांगायचे नवीन कल्पना त्याही सांगायचं. करणारा सापडला तर त्याला कामाला लावायचे बसल्यास. परंतु त्यांना एकदा म्हटलं की झाला आता जरा आराम करा. कुठेही मी कसा आराम करू वगैरे नाही, किंवा मी इतकं केलं आहे असं मागूस नाही. कोणी जर त्यांच्या या सगळ्या कर्तृत्वाचा उल्लेख वगैरे केला तर ते हसत खेळत त्याची अशी हलकी संभावना करायची. 75 वर्ष त्यांची पूर्ण झाली. आम्ही सगळे वृंदावनला बैठक घेतो, सगळे देशभरातले कार्यकर्ते होते. आणि शेवटच्या त्या समारोहाच्या अगोदरच्या सत्रात सुशास्त्रीजी म्हटलं, आज अपने मोरोपंत जी के 75 वर्ष पूरे हुए, इसके लिए उनको शाल बांधा. आणि मग म्हटलं थोडंसं बोला, तर ते म्हणजे कशाला बोला, नाही बोला, आग्रह कर. उभे राहिल्यावर स्वाभाविक मोरोपंतांचं बोलणं म्हणजे कार्यकर्ते जरा हसऱ्या चेहऱ्याने पाहायचे. तर ते म्हणायचे की मेरी मुश्किल ये है कि मैं खड़ा होता तो लोग हंस रहे, मैंने हंसने लायक कुछ बोला नहीं तो भी मेरे बोलने पर हंस, क्योंकि मुझे लगता है लोग मुझे गंभीरता से नहीं लेते. मग पुढे ते असं म्हणाले, त्यांचे शब्द आहे ना, म्हणून उच्चार करतो, मैं जब मर जाऊंगा तभी पहले लोग पत्थर मार के देखेंगे कि सचमुच मर गया. मग ते असं म्हणाले, 75 वर्ष का आपने किया, लेकिन मैं इसका अर्थ जानता हूँ. 75 वर्ष की साल जब उड़ी जाती है तो उसका अर्थ ये होता है कि अब आपकी आयु हो गई, अब जरा बाजू हमको करने. म्हणजे त्यांच्या गौरवाकरता गौरवाचा भाव मनात घेऊन सगळं होतं. त्याच्यात तो गौरव आपल्याला चिकटू नये ह्याची ते स्वतःच काळजी घ्यायची. आणि असा विनोदाचा सुरा चालून तो चिकटणारा गौरव सगळा सोडून बाहेर टाकायचा. हे मनुष्याचं व्यक्तित्व जेव्हा विलीन होतं, आपल्याकडे एका गीतात उल्लेख आहे, त्या अहंकार कोशात कोंडून पडे पुरुषार्थ, तो कोश दुभंगुनी होत हे विशाल जीवन आता, जगतास देऊ मानवता संघहीच जीवन गात. या ओळी पूर्णपणे जगणारे मोरोपंत, आणि त्याच्यामुळे तो कोश दुभंगून हा जो पुरुषार्थ विशाल प्रगट झाला, तो पुरुषार्थ आजही आपल्याला प्रेरणा देतो. मला वाटतं हे पुस्तक सगळ्यांनी घेतलं पाहिजे. आणखी स्वयंसेवक आज जे नसतील इथे त्यांना सांगितलं पाहिजे. कारण जसं डॉक्टर हेडगेवारांचं चरित्र संघाच्या लोकांनी पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे, तसं ही एक चरित्र आहे जे आपण पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे आणि वाचून त्याच्यातून योग्य बोध घेतला पाहिजे. मला वाटतं तो बोध हाच आहे की हिमालयासारखं कर्तृत्व हे संघाच्या चरणी शरण असं स्वयंसेवकाचं जीवन असलं पाहिजे. हा स्वयंसेवकाच्या जीवनाचा वस्तुपाठ आपण सगळ्यांनी या पुस्तकातून प्राप्त करावा. आणि तुझे ते जे अंगी शतांशाचं डॉक्टरांबरोबर म्हणतो तसं मोरोपंतांचंही काही शतांशांनी हे समर्पणाने हे कर्तृत्व आपल्या वाट्याला आलं तर दारी दिशा उजळून जायची, उजळून टाकायची आपली जी मनीषा आहे ती मनीषा लवकरात लवकर पूर्ण होईल. म्हणून हा लाभ सगळ्यांना घडावा अशी शुभेच्छा आपणा सर्वांना देतो आणि माझे 4 शब्द संपतो. आणि लोकांच्या मनात तो विषय पक्का बसायचा, कारण त्याच्या जोडीला असे चुटकुले विनोद सगळे असतात. कार्यकर्त्यांची गप्पा गोष्टी असो, विद्वानांच्या बैठकीत विषय मांडणे, सरस्वती शोध असेल किंवा राम जन्मभूमीचं आंदोलन असेल, विद्वानात हा विषय मांडावा लागेल. भारतातल्या शास्त्रज्ञांना अशी एक नदी होती खरंच, आणि ती लुप्त नाही झाली, ती प्रगट करण्याची शक्यता आहे.
हे पटवून कसं जायचं आणि स्वतः गेले शास्त्रज्ञांची ती टोळी घेऊन आणि इतक्या लांबीचा प्रवास त्यांना करवला. राम जन्मभूमीच्या काळामध्ये पुरावे मांडायचे हिंदूंचा पक्ष जेव्हा असं चालू होतं की आपसात गप्पा गोष्टीतून बातचीत करून जेव्हा पक्ष येतील समोर आणि समजा त्याच्यात असं सिद्ध झालं पुराव्यांनी की हो इथे एक मंदिर होतं तर आम्ही सोडून देऊ असं म्हटल्यामुळे त्याची सगळी तयारी करून ते मांडलं. उद्योग किती प्रचंड उद्योग, अक्षरशः भूमीत खोल गाडलेल्या गोष्टी त्यांनी आपल्या सतत चिकाटीच्या प्रयत्नांनी बाहेर आणल्या. आपल्याला ही ठळक उदाहरणं माहित आहेत पण छोट्या छोट्या कितीतरी गोष्टी त्यांनी केल्या. देवबांध नावाचा खंड आहे, तालुका आहे, तिथे त्यांनी एक मंदिर गणपतीचं करून त्या निमित्ताने त्या गणपतीचा उत्सव गावागावातले लोक येणं, त्यांनी मूर्ती घेऊन घरी जाणं, आपापल्या गावात उत्सव करणं, त्या भागातली जनजागृती, त्या भागातलं मतांतरण थांबवणे, या सगळ्या गोष्टी अशा त्यांनी केल्या. आणि हे करायला कार्यकर्ते जोडले. सगळ्यात अवघड काम आहे. संघामध्ये मनुष्य काम करतो तो त्याच्यावर जबाबदारी आहे. टेक्निकली पदाधिकारी आहेत म्हणून नाही, तो हा जो जिव्हाळा असतो त्याच्या पोटी काम करतो. केवळ जिव्हाळा नाही, त्या जिव्हाळ्यातून आपल्या ठिकाणी असलेली तळमळ ही त्याच्याकडे ट्रान्सफर होते. अशी कितीतरी माणसं मोरोपंतांनी जोडली. संघाचे संसद तर आहेतच, पण संघाच्या बाहेरच्या व्यक्ती सुद्धा अशा आहेत की मोरोपंतांच्या उभ्या केलेल्या एका कामामध्ये पूर्णपणे त्यांनी आपल्याला झोकून दिलं. ते नित्य शाखेत जाणारे नव्हते, काही जण त्यातले संशयही नव्हते. एकदा असे आले, धोतर वगैरे गुडघ्यापर्यंत धोतर, बंडी, म्हातारा माणूस, हाती एक लाठी, असे कार्यालयात आले नागपूरच्या प्रचारात मी बसलो होतो. ते आले, मोरोपंत पिघले कहाँ मिलेंगे, क्या चाहिए बाबा आपको, मैं बिहार से आया हूँ. ठीक है, आपको क्या चाहिए, मोरोपंत से मिलना है. तो प्रवास पर गए, तो ठीक है मैं 3 दिन कार्यालय में रुकने वाला हूँ. क्यों रुकेंगे आप, मोरोपंत भी आएंगे नहीं. भाई मेरा यहाँ यूनिवर्सिटी में 3 दिन व्याख्यान है. तो प्रसिद्ध इतिहासकार होते, संघ त्यांना माहीत नव्हतं. सरळ कार्यालयात आले, मोरोपंत तिथे आहे, मोरोपंत तिथे राहतात, आपल्याला तिथे जागा नाही. राहिले ते 3 दिवस गेले. असे संबंध सगळीकडे जोडले. त्याच्यामुळे ते संघाच्या कार्यकर्त्या करता तर आहेच, पण ज्यांना करायचं आहे कोणतंही काम, आपलं असो देशाचं असो, नीट काम ज्यांना करायचं आहे, यशस्वी ज्यांना व्हायचं आहे, त्यांच्याकरता हा एक वस्तुपाठ आहे. पुस्तकं निघतात ना, 7 हॅबिट्स, 4 लोकांच्या 7 सवयी वगैरे वगैरे, अशा प्रकारची पुस्तकं मोरोपंतांच्या जीवनावर निघू शकतात. असं ते जीवन आहे. पण ही त्याची विशेषता नाही. त्याची विशेषता ही आहे की हे सगळं विद्यावान गुणी अति चातुर, राम कार्य करिबेको आतुर, असं हनुमंताचं वर्णन आहे. मोरोपंतांच्या बाबतीतही असं म्हणता येईल, विद्यावान गुणी अति चातुर, संघ कार्य करणे को. हे सगळं त्यांनी संघात वाहून दिलं आहे अगोदर. आणि म्हणून इतक्या मोठ्या काम केलेल्यांचा नावाचा डंका हा आजही, आपण संघाचे स्वयंसेवक आहोत, संघ परिवाराचे निगडीत लोक आहोत, कुठेतरी या सगळ्या आंदोलनाच्या अभियानाच्या संपर्कात आलो आहोत म्हणून आपल्याला माहिती आहे. पण आजही जनतेमध्ये मोठमोठ्या शिक्षित लोकातही मोरोपंत माहीत नाही. अशोकजी सिंघल माहिती आहे, त्यांचंही समर्पण होतंच, पण त्यांना
त्याच्या पोटीच पुढे राहायला सांगितलं आणि ते पुढे राहिले. मोरोपंतांनी पुढे येत आलं असतं, पण ते योजनेत ते तसं नव्हतं, ते मागे होतं. मोरोपंतांनी एकदा विचारलं की सगळ्या रामजन्मभूमी आंदोलनात तुम्ही आर्किटेक्ट आहात असं म्हणतात, तर तुम्ही काय काय केलं? तर म्हणजे आर्किटेक्ट लोक कुठले तर सगळ्यात ठरलं हे करायचं, आम्ही सगळे मिळून केलं. त्या कल्पना वगैरे माझ्या नाही आहेत, ते अशोकजींना विचारा असं म्हणून तुम्ही कळलं.